मी फर्स्ट टाइम बघितलंय की मिरच्या दिल्यात त्यांनी. म्हणजे जर तुम्हाला हे खाऊन देखील तिखट लागत नसेल तर तुम्ही वरून मिरच्या पण घेऊ शकता. आणि 70 रुपयामध्ये तुम्हाला काय काय भेटतंय? पापड भेटते, जलेबी भेटते एक्स्ट्रा. म्हणजे खायचं आणि सगळं तोंड गोड करायचं. जोपर्यंत मिसळमध्ये लिंबू आणि कांदा पडत नाही ना, मिसळ मिसळ नाही. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी सिद्धेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद. तर आज आपण नेरूळमधले विविध मिसळ ट्राय करणार आहे आणि बघणार आहोत कोणती मिसळ बेस्ट आहे. आणि तुम्हाला जर नेरूळमधली कोणती बेस्ट मिसळ आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला मग बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलोत आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की हॉटेल केशवानंद, आणि हे लोकेटेड आहे मनोरमा टावरच्या ग्राउंड फ्लोअरला, सेक्टर 10 नेरूळ वेस्टमध्ये. तर आता आपण तिथली मिसळ ट्राय करणार आहे. चला मग बघूया. तर आपली झणझणीत अशी दिसणारी मटकी मिसळ आलेली आहे आणि आता प्रॉपर आहे ना, आपण एक बाईट बनवूया. तुम्ही तर्री बघू शकता, एकदम अशी तिखट तिखट दिसते, पण दिसायलाच तिखट आहे की खायला पण तिखट आहे हे आपण बघूया. मस्तपैकी असा कांदा, हा 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 हा. मी फर्स्ट टाइम बघितलंय की मिरच्या दिल्यात त्यांनी. म्हणजे जर तुम्हाला हे खाऊन देखील तिखट लागत नसेल तर तुम्ही वरून मिरच्या पण घेऊ शकता. बाईट, हां हां. पाव तर प्रॉपर नरम आहेत. सगळ्यात पहिलं मिसळ इथे पास झाले की पाव तर एकदम नरम आहेत, म्हणजे फ्रेश पाव आहे. आणि शेव बघू शकता तुम्ही. आता एक बाईट बनवूया. बरोबर आहे. खाल्ल्या खाल्ल्या ना, सगळ्यात पहिलं तुम्हाला जाणवेल ते म्हणजे शेवचं आहे ना कडकपणा, नंतर आहे ना मटकी लागते, आणि नंतर जो तिखट आहे ना, झटका येतो, झटका. म्हणजे खरंच मिसळ तिखट आहे. आता गेले 3 पिढीपासून आमचा व्यवसाय आहे, आजोबापांचापासून. आता ही तिसरी आमची पिढी, आमची मुलं चालवतात, ती 4थी पिढी होईल आता. प्रत्येक जागी आहे ना, म्हणजे मिसळ असते ती वेगळी वेगळी असते. ही जी मिसळ आहे ना, ही पुणेरी मिसळ आहे. म्हणजे इथे कसं शेव असते फक्त, आणि ना त्यांनी त्याच्यात पापडी वगैरे टाकले, आणि मिसळ बघूनच तुम्हाला कळतं की ना मिसळ एकदम अशी तिखट असेल, कारण ते झणझणीत दिसते. आणि ह्याला आहे ना सॅम्पल देखील बोलतात. जर तुम्हाला हे तिखट लागलं तर त्यांनी दहीसोबत दिले. जर म्हणजे जर समजा तुम्ही तिखट खात नसाल आणि तुम्हाला जर तिखट लागत असेल तर मग कसं करायचं, हे दह्याचा एक बाईट घ्यायचा, जरा मिक्स करायचा असा, आणि एक नंबर. आणि आपली खासियत म्हणजे मेन म्हणजे आपण पूर्ण प्युअर चणा डाळीपासून बनवलेल्या सगळ्या वस्तू ठेवतो. शेव ही आपली प्युअर चणा डाळीपासून बनवलेली सगळं, आणि सगळं घरगुती मटेरियल असतं. आणि आपल्या इथं कोणी बनवायला लेबर बिबर नाही, काय सगळे फॅमिली सगळं पूर्ण. त्या मिसळची किंमत आहे ना 80 रुपये, आणि 80 रुपयामध्ये तुम्हाला भेटतं 2 पाव मिसळ आणि दही वगैरे. आणि जसं त्यांनी मेन्शन केलं ना, ही प्रॉपर गावरान मिसळ आहे, तर ही तशी आहेच खरं, कारण की तो झटका आणि ती टेस्ट आहे ना जाणवते. आता नेरूळमध्ये गेली 15 वर्षापासून आपलं दुकान इथं मनोरमा टावर, सेक्टर 10 नेरूळमध्ये, शॉप नंबर 3. आणि टायमिंग किती ते किती असतं? टायमिंग असतं सकाळी 7:30 ते 5-4:30 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतं. तर मी तर तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. 80 रुपयासाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. तर मित्रांनो, इथे मी मिसळ खाल्ली, पण मला इथे कळलं की इथे भेळ देखील भेटते. तर आता भेळ बांधण्याची प्रोसेस बघूया आपण. मिसळच नाही तर इथं भेळ देखील भेटते, ते पण एकदम पुणेरी. तुम्हाला यायचं असेल, खायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. तर मित्रांनो, हे आपले काका आहे जे की या शॉपचे ओनर आहेत. तर काका, तुमचं नाव? धानापुणे संतोष सुरेश. आणि खूप मजा आली काका, खूप टेस्ट चांगली होती. तर नक्की तुम्ही आला तिथे तर नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की जय महाराष्ट्र पुणेरी मिसळपाव, आणि जे की लोकेटेड आहे जय भवानी मार्केट. काय आहे, 6-7 शॉप नंबर, सेक्टर 10, आणि अण्णासाहेब पाटील उद्यान आहे ना, त्या ह्या गल्लीत आहे. तर आता आपण इथली मिसळ ट्राय करणार आहे. चला मग बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली मिसळ आलेली आहे, आणि सगळ्यात पहिली टेस्ट म्हणजे पाव एकदम नरम आहे,
हा हा. आणि ही देखील पुणेरी मिसळ आहे. मला वाटतं पुण्याच्या मिसळ खूप फेमस आहेत. आता आपण एक प्रॉपर याचा एक बाईट बनवूया कांदा वगैरे टाकून. हां हां, पहिलं मी फक्त मिसळ खाऊन बघतो. ही मिसळ कशी आहे माहिती आहे का, जास्त तिखट नाही. तुम्हाला जर तिखट करायची असेल तर त्यांनी सॅम्पल बाजूला दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट ॲडजस्ट करू शकता. मला जरा तिखट लागते, मिसळ बोलल्यावरती तिखटच हवी. मी शॉप आता मला 16-17 वर्ष झाले काय. आणि मिसळ आणि एक पावभाजी. एकदम आपली मिसळ फेमस आहे. त्याच्यात जिलेबी, पापड, दही, कांदा, लिंबू, मस्त तिखट झणकेबाज असते. आणि जर मिसळ खाल्ल्या जर पहिलं जाणवते ना, तर शेव, पापडी आणि तो मसाल्यांचा जो एक पंच येतो आहे ना, अप्रतिम. तर मित्रांनो, या मिसळची प्राईस आहे ना 70 रुपये. आणि 70 रुपयामध्ये तुम्हाला काय काय भेटतं आहे, पापड भेटते, जलेबी भेटते एक्स्ट्रा, म्हणजे खायचं आणि सगळं तोंड गोड करायचं. आणि जर तिखट जर तुम्हाला कधी जर चुकून जास्त झालं तर यांनी देखील ऑप्शन दिलेलं आहे दहीचा. दही टाकायचं मस्तपैकी असं आणि दही टाकून खायचं. प्रॉपर एकदम आहे ना तिखटपणा ॲडजस्ट होतं. मला तर वाटतं तिखटच खाल्लं पाहिजे, कारण मिसळ तिखट असल्याशिवाय मजा नाही. व शेव पापडी हे दर सोमवारी बंद असतं. अच्छा. आणि सोमवारी मला शेव पापडी पाडण्याकरता बंद ठेवावं लागतं. हे मी घरी शेव पापडी पाडतो. आणि भेळ असते आपली गावची भेळ. आपल्या मनसरमधले कळम गावची कळमची भेळ आहे. ओके. ती भेळ असते. जर आहे ना तुम्हाला मिसळ खायची असेल तर तुम्ही नक्की इथे या, कारण की इथली वाईब जी आहे ना एकदम अशी ओल्ड स्कूल आहे. एकदम आहे ना, म्हणजे एकदम आपण गावाला वगैरे कसं एकदम जुनं असं छोटीशी रूम असते आणि ते तुम्ही बघूच शकता. इथे एक एक्सपिरियन्स करण्यासारखे आहे. आणि मिसळ तर चांगली आहेत. 70 रुपयासाठी एवढं सगळं भेटतं आहे आणि एका जणाचं पोट आरामात भरेल. तर त्यासाठी माझ्याकडून नक्कीच सिग्नल आहे. आता ही मिसळ आपण संपवूया आणि भेटूया पुढच्या लोकेशनला. चला. तर मित्रांनो, हे आहेत आपले काका जे की ह्या शॉपचे ओनर आहेत. तर काका, तुमचं नाव? अंकुश राक्षे. आणि आपल्या हॉटेलचं लोकेशन सांगा ना. आपल्या हॉटेलचं लोकेशन जय भावनी मार्केट, सेक्टर 10, बुद्धविहारच्या समोर. अच्छा. आणि टायमिंग किती ते किती असतं? टायमिंग सकाळी 8:30 ते 5 वाजेपर्यंत. 5 ते 6 1 तास बंद असतं. 6च्या नंतर 10:30. खूप माझी मिसळ खाल्ली मी, खूप छान होती. ओके. तर नक्की मित्रांनो, जर आलं इथे तर नक्की व्हिजिट करा आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. जय चला. महाराष्ट्र. तर आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की थर्ड आणि फोर्थ मी ह्याच्यासाठी बोलतोय कारण दोन्ही लोकेशन बाजूबाजूला आहेत. आणि आता आपण तिसऱ्या लोकेशनला जाणार आहे, जे की मामलेदार मिसळ. आणि ठाण्यामध्ये तर ती खूप फेमस आहे, जसं तुम्ही ऐकलंच असेल. ती नेरूळमध्ये देखील आहे, स्टेशनच्या अगदी ऑपोजिट साईडला. तर आता ती एक्सप्लोअर करणार आहे आपण. चला मग. तर मी तर ठाण्याच्या मामलेदारला गेलेलो नाही, पण नेरूळच्या मामलेदारला आलो आहे. आणि आले मी एक गोष्ट ऑब्झर्व केली ना, ती म्हणजे काय माहिती आहे का, मिसळपाव 90 रुपये, मटकी मिसळपाव 90 रुपये, दही मिसळपाव 90 रुपये. म्हणजे प्रत्येकाची प्राईस सेम आहे, पण तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. जर मिसळपाव घ्यायचा असेल तर तो वाटाण्याचा येतो. मटकी मिसळपावमध्ये मटकी टाकली जाते आणि दही मिसळपावमध्ये दही पण येणार वाटी. आणि तुम्हाला वाटाणा किंवा मटकी जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. तर मी दही मिसळपाव घेतले, मटकीवाली, 90 रुपये त्याची प्राईस आहे. आणि जसं मी त्याला ऑर्डर दिली तसं त्याने विचारलं तिखा पाहिजे की मीडियम पाहिजे. आता तिखा तर बोललो, आता बघूया किती तिखट पाठवतोय तो. तर मित्रांनो, आपली मटकी मिसळ आलेली आहे मामलेदारची. आणि सगळ्यात पहिलं तर पाव नरम आहे, जे की सर्वात मेन गोष्ट आहे. तर सर्वात पहिलं आपण एक बाईट बनवूया मस्तपैकी. हां हां. आणि मगाशी आहे ना, आपण जिथेही गेलो ती शेववाली फक्त मिसळ होती. ही प्रॉपर मिसळ आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण फरसाण टाकलं आहे, म्हणजे पापडी वगैरे सगळं आहे ह्याच्यामध्ये. तर आता मी पहिले एक ह्याची बाईट घेऊन बघतो आणि जसं तिखट त्यांनी सांगितलेलं तसं तिखट आहे का बघूया. झणझणीत तर आहे. म्हणजे पहिलं खाल्ल्या ना झणझणीतपणाच लागते सगळ्यात स्टार्टिंगला. म्हणजे एकदम त्यांनी ना, जी तर्री असते ना, म्हणजे जो सॅम्पल एकदम प्रॉपर वरतून टाकल्या आणि तो खरंच झणझणीत आहे, तुम्ही बघू शकता. तर या मिसळची आहे ना, म्हणजे खाल्ल्या ना तुम्हाला पहिलं तर झणझणीतपणा जाणवेल. आणि स्पायसेस वगैरे प्रॉपर टाकलेत त्यांनी, ते तुम्हाला विचारतात. जर तुम्हाला झणझणीत नको असेल तर तुम्ही आधीच सांगा की आम्हाला झणझणीत नको आहे.
तर दादा तुमचं नाव? माझं नाव दिगंबर फरकडे. आधी जर आपलं शॉपचं लोकेशन सांगा ना. लोकेशन मामलेदार मिसळ नेरूळच्या वेस्ट साईड सेक्टर 20 मध्ये कमेंटमध्ये. आणि टायमिंग किती ते किती आणि असतं? सकाळी 7:30 ते संध्याकाळी 10 पर्यंत. ह्या मिसळमध्ये आणि आधीची मिसळ आपण खाल्ले ना खूप फरक आहे खूप. आणि ही मिसळ आहे ना म्हणजे बाकीच्या साईडचा जो सॅम्पल होता ना ते जर पाण्यासारखं होतं, हे ना प्रॉपर एकदम घट्ट आहे, असं एकदम आहे ना घट्ट आहे. तर म्हणजे प्रॉपर एकदम तुम्ही ट्राय तर करूच शकता. 90 रुपये प्राईज आहे. 90 रुपयामध्ये काय येतं तुम्हाला 2 पाव, ही दहीची वाटी आणि मिसळ. जर तुम्हाला समजा जर तिखट लागलं तर नेहमीप्रमाणे दही आहे सपोर्टिंग कॅरेक्टरच. तुम्हाला दही टाकले तुमचं जे तिखटपण आहे जो झणझणीतपण आहे तो कमी होणार. इथली स्पेशालिटी काय आहे? स्पेशलिटी आपली मामलेदार मिसळ ठाण्याची म्हणलं तरी वाटाणा मिसळ मामलेदार मिसळ. वाटाणावाली का? ठीक आता तर आम्ही मटकी खाल्ले पण ठीक आहे. आणि जर मिसळ जर तुम्हाला खायची असेल ना तर म्हणजे हे जे आहे ना जेवढं वेळ तुम्ही ठेवाल ना तेवढं ते तुमचा रस्सा वगैरे तो ऑब्झर्व करतो. तर त्याच्यामुळे जर खाल्लं ना तर एकदम जेव्हा स्टार्टिंगला आल्या खावा. आणि मटकी मिसळमध्ये वाटाणा भेटलेले आहे. इम्पोस्टर 2 वाटाणे पडलेत त्यांच्याकडून चुकून, पण ठीक आहे. मगाशी आपण प्रत्येक जागी खाल्लं ना ते शेव होते आणि हे जे ना हा फरसाण आहे, फरसाणची घाट्या वगैरे. तर मला तर ही मिसळ खरंच आवडले, चांगली आहे. स्टेशनच्या अगदीच ऑपोजिट साईडला आहे. आणि आता आपण आहे ना ह्याच्यानंतरची एक मिसळ करणार आहे ती पण बाजूबाजूलाच आहे. म्हणजे आता ह्या मिसळबद्दल जर बोलायचं झालं 90 रुपयाची प्राईस आहे. 90 रुपयासाठी माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे, त्यांचं नाव एकदम फेमस आहे आणि तशी त्यांची टेस्ट पण आहे. तर ग्रीन सिग्नल आहे. तर मी तुम्हाला आता नेक्स्ट लोकेशनला भेटतो, चला मग. तर मित्रांनो आत्ताच आपण खाल्ली मामलेदारची मिसळ. आता आपण चाललो माझ्या राईट साईडला ग्रँड मराठा मिसळमध्ये. तर चला मग बघूया. तर मित्रांनो आता मी ग्रँड मराठा इथली मिसळ खायला आलो आहे. हे देखील स्टेशनच्या ऑपोजिट साईडला आहे. आणि इथे ना ते बोलले की आमच्या 3 स्पेशल मिसळ आहेत. एक तर आहे ग्रँड मराठा स्पेशल मिसळ थाली 130 रुपये, ग्रँड मराठा स्पेशल वडा मिसळ थाली 150 रुपये आणि ग्रँड मराठा स्पेशल कढी वडा थाली 140 रुपीज. आपण ते सगळं इग्नोर करूया. आपण घेतले मटकी मिसळ 75 रुपीजची जी आहे. आणि आता मटकी मिसळ आल्यावरती मी तुमच्याशी भेटतो आणि बघूया कशी लागते मिसळ. तर मित्रांनो आपली मटकी मिसळ आलेली आहे. आणि मला आत्तापर्यंत जेवढ्या जागी गेलो ना सर्वात जास्त जर आवडलेली एक गोष्ट आहे मटकी मिसळ बोलू. याच्यामध्ये खूप मटकी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता वरनं प्रॉपर मटकी टाकले, खाली त्याच्या आतमध्ये शेव आहे जसं की मगाशी होतं. आणि मग हा आपला तर्री रस्सा सॅम्पल जे तुम्ही बोलतात ते. तर सर्वात पहिलं तर पाव नरम आहेत. आणि आत्तापर्यंत मी जेवढ्या जागी गेलो ना मिसळ हाऊस जेवढे होते सगळ्यांचे पाव एकदम फ्रेश होते. आणि एक प्रॉपर आता आपण एक बाईट बनवूया. हा जोपर्यंत मिसळमध्ये लिंबू आणि कांदा पडत नाही ना मिसळ नाही. मग आता एक मस्तपैकी हा आपला बाईट. ह्याच्यामध्ये ना आळणी मटकी असते ना म्हणजे उकडलेली मटकी प्रॉपर जाणवते. प्रॉपर एकदम मटकी खाल्ल्याचं फील येतं. आणि आपण जरा म्हणजे स्पायसी पण आहे पण वरून जरा अजून स्पायसेस टाकू आपण. हा तुमचा सॅम्पल. तुम्हाला पाहिजे तितका तुम्ही तिकीट वगैरे कस्टमाइज करू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे आपले दादा जे की या शॉपचे ओनर आहेत. दादा तुझं नाव? माझं नाव आकाश मोकाशी. अच्छा. आणि जरा आपल्या लोकेशनबद्दल सांग ना. आपलं जो शॉप आहे ते एक्झॅक्टली नेरूळ स्टेशनच्या समोर आहे, वेस्ट साईडला, नियर बाय महादेश्वर कॅफे. आणि टायमिंग किती ते किती असतं? सकाळी आपला शॉप 8 वाजता चालू होतो, 8 ते रात्री 9:30 पर्यंत. मला या मिसळीचं म्हणजे आवडलं काय माहिती आहे का, मटकी भरभरून टाकले, त्यांची शेव भरभरून टाकले. सॅम्पल जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. 75 रुपीजमध्ये ना ही मिसळ देखील वर्थ आहे. म्हणजे असं नावं ठेवण्यासारखी कोणतीच आतापर्यंत मिसळ आपल्याला भेटलेली नाही. तर ही मिसळ पण मला खूप आवडली. मला एक सर्वात जास्त ह्या मिसळचं जर आवडलं असेल ना एक मटकी त्यांनी मस्त टाकले. मटकी मिसळ बोलल्यावर मटकी तर पाहिजेच आपल्याला. आत्तापर्यंत आपण जेवढ्या जागी खाल्लं ना तिथं आपल्याला म्हणजे दही वगैरे दिलेलं म्हणजे तुमचं स्पायसीपणा कमी जास्त करायला. इथे तसं नाही. इथे एकदम स्पायसेस मेंटेन आहेत. म्हणजे जरी तिखट असेल तर ती उकडलेली मटकी जी टाकली ना त्याच्यामुळे तो प्रॉपर स्पायसेस बॅलन्स होते. तर त्याच्यामुळे ना मिसळ एक नंबर आहे. 75 रुपीजला जर अशी मिसळ भेटत असेल तर मी तर बोलेन नक्की ट्राय करा. आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कोणती मिसळ आवडते जर तुम्ही नेरूळमध्ये राहत असाल.
तर आता मी मिसळ संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की शिवनेरी मिसळ, जे की लोकेटेड आहे सेक्टर 8मध्ये तृप्ती शॉपिंग सेंटर आणि तिडके गार्डन आहे ना त्याच्या अगदीच बाजूला आहे. तर आता आपण इथली मिसळ देखील ट्राय करणार आहे. तर चला मग बघूया. मित्रांनो, आता आपली ना मटकी मिसळ जी की शिवनेरीची आहे ती आलेली आहे आणि मी हळू बोलते याचं कारण असं आहे की पब्लिक आहे आजूबाजूला, कुणाला डिस्टर्ब नको व्हायला. सगळ्यात पहिली जी मला गोष्ट आवडली ना ती म्हणजे एकदम प्रेझेंटेशन. हा चेरी ऑन द टॉप बोलतात, पण यांनी करून दाखवलं आहे, चेरी टाकलेली आहे. पहिल्यांदा मिसळमध्ये तुम्ही चेरी बघाल आणि प्रेझेंटेशन एक नंबर आहे. सगळ्यात पहिलं तर आहे ना चेरी खाऊया. चेरी माझी ना सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे. एक नंबर. पण तिखट ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा चेरी का बघितले. कांदा बिंदा टाकून प्रॉपर बाईट बनवू आपण. ऐक लिंबूच पडलं. सगळ्यात पहिलं तर आहे ना एक मिसळची टेस्ट घेऊ. मसाले एकदम प्रॉपर बॅलन्स आहे. तिखट आहे. जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर हे त्यांनी सॅम्पल वगैरे पण दिलेलं आहे, दही दिलेलं आहे जर जास्त तिखट लागले तर कमी करायला. आणि ह्या मिसळमध्ये जर तुम्ही बघाल ना क्लोजमध्ये मस्त अशी शेव आहे, बारीकवाली जाडवाली देखील शेव आहे आणि खाली आहे बघ मटकी आहे आणि वरून पापडी वगैरे पण टाकलेली आहे. आता जरा सगळं नरम झालं आहे आम्ही शूट करता करता, पण टेस्ट मस्तच आहे. म्हणजे एक आपली घरगुती जी मिसळ असते ना तशी लागते. पाव पण नरम आहेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आत्तापर्यंत आपण जेवढ्या जागी ट्राय केले ना सगळ्यांचे पाव नरम होते, त्याच्यामुळे माझं मन जिंकलेलं आहे. कारण शिळे पाव खायची ना इच्छा होत नाही. ही जी मिसळ आहे ना ही मिसळ आहे ना जय महाराष्ट्रामध्ये आपण खाल्लेली ना तशी सेम मिसळ आहे. तर मित्रांनो, हे आहेत आपले दादा जे की या शॉपचे ओनर आहेत. तर दादा तुमचं नाव? माझं नाव हर्षद सोमोशी आहे. अच्छा. आणि आपलं लोकेशन सांगा ना. लोकेशन आहे तृप्ती CHS, ओके. नेरूळ वेस्ट, मानक हॉस्पिटलच्या समोर आहे. आणि टायमिंग किती ते किती असतं? टायमिंग सकाळी 7:30 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत असतं. एक बाईट आपण दह्या बियासोबत घेऊया मस्त वेगळी. मिसळची प्राईस जी आहे 89 रुपीज आहे. 89 रुपीजसाठी चांगली आहे. प्रॉपर त्यांनी मसाले वगैरे एकदम शेव वगैरे प्रॉपर टाकलेले आहेत. आणि इथले म्हणजे तुम्ही सगळं म्हणजे बनवता की कुठून आणता की हो, असं काय? आम्ही सगळं गावावरूनच बनवून आणतो. फरसाण वगैरे सगळं गावावरूनच असतं आमचं. अच्छा. तेच टेस्ट एक अशी जाणवते. तर खूप चांगली होती दादा मिसळ. 89 रुपीजसाठी माझ्याकडून नक्कीच आज ह्याच्यासाठी ग्रीन चिकन आल्या. पण आता आहे ना मी तुम्हाला सांगणार की बेस्ट मिसळ कोणती आहे. तर ही मिसळ मी आता संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढे म्हणजे थोड्या वेळात. चला मग. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. आपण खूप विविध प्रकारच्या मिसळ ट्राय केल्या. मला जी आवडलेली चव आहे ना म्हणजे जी मला सगळ्यात जास्त आवडली ती म्हणजे केशवानंदवाली मिसळ होती, जी फर्स्टला आपण ट्राय केलेली. मी असं नाही म्हणत की मला आवडली म्हणजे तुम्हाला आवडेल, कारण प्रत्येकाची चव वेगळी आहे. हे म्हणजे जे काही मी बोलते ते माझं पर्स्पेक्टिव्ह आहे, तुम्हाला वेगळी आवडू शकते. तर मला केशवानंदवाली आवडली. आणि जर सेकंड नंबर म्हणजे काढणार तर नव्हतं मी सेकंड नंबर, पण सेकंड नंबरला जर बघितलं तर ग्रँड मराठा आणि जय महाराष्ट्र ही जी मिसळ होती ना खरंच चांगली होती. ग्रँड मराठामध्ये मटकी बिटकी एकदम प्रॉपर टाकून दिलेली आणि जय महाराष्ट्रामध्ये 75मध्ये एकदम ओल्ड स्कूल वाईब येत होतं, गावासारखं होतं आणि त्याच्यामध्ये पापड जिलेबी वगैरे सगळं होतं. तर ह्या 3 मिसळ होत्या ना त्या मला खूप आवडल्या. तर मी तर तुम्हाला नक्की सांगेन की नेरूळमध्ये आलात तर नक्की या मिसळ ट्राय करा. आणि या व्यतिरिक्त जर आम्ही कोणत्या मिसळ मिस केल्या असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.